वरती गेलो आणि अर्ध्या तासात म्हणजे एक मोठा आवाज आला. तेव्हा आम्हाला तिथं काय वाटलं लांब झाला असं आम्ही दुर्लक्ष केलो. त्यानंतर 10 मिनिटांनी बाहेर पडताना तिथे एकटा दुसरा आला. तो म्हणला इथं समोरच ॲक्सिडेंट आहे, हल्ला झाला. अक्षरशः सकाळी 7च्या दरम्यान 3 जागी ड्रोन पाडली गेली डिफेन्स सिस्टीमनं. जो प्रवास होता त्याविषयीचा पूर्ण थांबवला गेला. हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या सूचना पण आल्या. त्यावेळी आणि गाडीतून आम्हाला तिथून एक 500 ते 700 मीटर बिल्डिंगवरच हा ड्रोन पडलेला, त्याचा धूर पूर्ण दिसत होता. जगभरात सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या युद्धजन्य परिस्थितीत इराणने थेट आखाती देशांवर हल्ला केला. या हल्ल्यात दुबई शहराची देखील वाताहत झाली आणि त्याच वेळेला अनेकांच्या मनात भीती देखील निर्माण झाली. कारण दुबई शहरामध्ये कामानिमित्त पर्यटनासाठी अनेक जण गेले आहेत, जे सर्वजण सुखरूप परत मायदेशी यावेत म्हणून नातेवाईक इकडे भारतात चिंतेत आहेत. दुबईमध्ये सहलीसाठी कोल्हापुरातून अनेक जण गेले आहेत. कोल्हापूरच्या हुपरी पट्टणकोडोली या गावातून 25 जण दुबईला गेले होते. ते सर्वच जण मंगळवारी सुखरूपपणे कोल्हापुरात पोहोचले. यानंतर या पर्यटकांनी दुबईमध्ये त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेले धडकी भरवणारे अनुभव सांगितले. पर्यटनासाठी म्हणून दुबईला गेलेले हे पर्यटक शेवटचे 2 ते 3 दिवस सहल पूर्ण होण्यासाठी उरलेले होते आणि त्याच वेळेला दुबई शहरावरती झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना आलेला अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावरती काटा येतो. मी माझी फॅमिली हुपरीतली 21 जण असा आम्ही 23 जण सोमवारी इथून दुबईसाठी फिरण्यासाठी आम्ही हुपरीहून निघालो. मुंबई एअरपोर्टवरून संध्याकाळी बसून आम्ही सकाळी तिथं दुबईमध्ये पोहोचलो दुपारी 1च्या दरम्यान. त्यानंतर आम्ही त्या दिवशी हॉटेलला पहिला हॉटेल 7 सीज म्हणून तिथं स्टे केला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही क्रूजचा एन्जॉय केला. असं मंगळवारी एन्जॉय केला, बुधवारी केला, गुरुवारी एन्जॉय केला, शुक्रवार पण आम्ही असं बुर्ज खलिफा बघितला, तिथली बाकीचे बाग ते बघितल्या. शनिवारी आम्ही शॉपिंग केली व दुपारच्या वेळेत आम्ही डेझर्ट सफारीसाठी गेलो. जाता जाता आम्हाला गाडीचा असा मेसेज आला की दुबई अबुधाबीच्या जवळ हल्ला झालेला आहे इराणकडून. मग आम्ही ड्रायव्हरला विचारलं. ड्रायव्हर म्हणला तसं काय झालं नाही, म्हणजे आम्हाला भीती होऊन येऊन ड्रायव्हरनं सांगितलं असेल असं आम्हाला वाटलं. मग आम्ही पण तसं पुढे गेलो, डेझर्ट सफारी केली. मग नाईट शो असतो तिथे गेलो आम्ही. परत तिथं नाईट शो झाला, तिथं जेवण केलं. तिथून जेव्हा बाहेर येणार तेव्हा आमची गाडी गेलेली होती, तर ते दुसरा ड्रायव्हर आणि दुसरी गाडी आली होती. त्यावेळी ड्रायव्हर म्हणला आमच्या गाडीत बसा. मग आम्ही त्याला विचारलं तो कुठे गेला, तर तो पाम जुमेरा म्हणून आहे त्या ठिकाणी हल्ला झाला आणि तो तिथं राहते, त्यामुळे तो परत गेला नाही. मग आम्ही 2 हल्ले म्हणले आम्हाला जर असं धक्का बसल्यागत झालाच. त्यातनं आम्ही मग तसं गाडीत बसलो आलो. मग तेव्हा ड्रायव्हर कंटिन्यू त्यांच्या घरच्या नातेवाईकांना फोन लावत होता, घराच्या बाहेर थांबा, घरात थांबू नका, लक्ष द्या कुठं काय होतंय, सुरक्षा घ्या. मग आम्हाला जर असं भीती निर्माण त्याची झाली. मग तरी पण आम्ही गाड्या वाहतूक बघता आम्हाला तसं वाटलं नाही. आम्ही जाऊन हॉटेलला स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो नेहमीप्रमाणे 6ला. मी आणि आमचे दोस्त वरती जिमला गेलो, बाकीची फॅमिली खालीच होती. वरती गेलो आणि अर्ध्या तासात म्हणजे एक मोठा आवाज आला. आम्हाला काचेतून बाहेरचं सगळं दिसून येऊन पक्षी बसलेले सगळे उडाले. आम्ही बाहेर बैठलो, एका बाजूला बैठलो, खरं ते झालेलं दुसऱ्या बाजूला. तेव्हा आम्हाला तिथं काय वाटलं लांब झाला असं आम्ही दुर्लक्ष केलो. त्यानंतर 10 मिनिटांनी बाहेर पडताना तिथे एकटा दुसरा आला आणि तो म्हणला इथं समोरच ॲक्सिडेंट आहे, हल्ला झालाय. मग ते बघतोय तर लोक तिथं 4-5 धावपळ करत होती तिथं झालेला. मग आम्ही तिथून दिशेने खाली आलो. रूमवरून आम्ही खाली गेटवर येताना हॉटेलच्या बाहेर येणार होतो, तेव्हा हॉटेलने आम्हाला आढळलं, कारण का हॉटेलच्या समोरच जातात तेव्हा तिथली पोलीस यंत्रणा सगळी आलेली होती. म्हणजे त्यानंतर आणि एकटा आला की म्हणला त्या बाजूला एक झालाय. अक्षरशः सकाळी 7च्या दरम्यान 3 जागी ड्रोन पाडली गेली डिफेन्स सिस्टीमनं. फक्त त्याचा कचरा असल्यामुळे आवाज जोरात होता, खरं कुणालाही जीवित झालं नाही त्यातून. मग आम्ही त्या दिवशी आमचा जो प्रवास होता त्याविषयीचा पूर्ण थांबवला गेला. हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या सूचना पण आल्या. तरी पण आम्ही हॉटेलमधून बघत होतो 50% तिथलं सगळं सुरळीत चालू होतं, वाहनं ये जाय होते. त्याविषयी दुपारी 12 वाजता आम्ही बाहेर जेवण्यासाठी पडलो. त्यावेळी आणि गाडीतून आम्हाला तिथून एक 500 ते 700 मीटर बिल्डिंगवरच हा ड्रोन पडलेला, त्याचा धूर पूर्ण दिसत होता. जेवून आम्ही आलो. आम्हाला त्यानंतर आणि जरा भीती निर्माण झाली आणि येऊन झोपलेलो. असं झोपतात 3 वाजता परत आणि आमच्या हॉटेलच्या पाठीमागे परत एका बिल्डिंगवर हे झाला. तिथून धूर आवाज जोरात आला. मग त्या दिवशी बाकीची सगळीच बऱ्यापैकी भिलेली म्हणा. मग त्या दिवशी जी आमच्याबरोबर आणि होती कोल्हापूरवाली, त्यांची फ्लाईट कॅन्सल झाली. मग आमची म्हणला टूर मॅनेजर बघूया तुमचं काय होतंय. मग ती तिथंच राहिली. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर आम्हाला कळालं की आमची तर फ्लाईट आहे नेहमीबरोबर. आमची सोमवारी येण्याची फ्लाईट होती, ती अबुधाबीतून ती फ्लाईट आहे. मग आम्ही तिथून हॉटेलला नाश्ता दिन करून आम्ही अबुधाबीला आलो. अबुधाबीतून आम्ही फ्लाईटला बसलो. आम्ही सुटकेचा निश्वास घेतलो. सर्वांनी फ्लाईटमध्ये जेव्हा विमान उडवलं तर टाळ्या वाजवल्या. भारतात आल्यावर परत टाळ्या वाजवून जय श्रीराम गणेश जय श्री गणेश म्हणले, देवाचा आभार मानले आणि सुटकेचा निश्वास घेतला. अशा प्रकारे
भारतातून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या नागरिकांना या भीषण युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागला. खरं तर कोणत्या क्षणी काय घडेल याची कोणतीच कल्पना इथे नव्हती. दुबईतून सुखरूपपणे मायदेशी परतल्यावरती या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र अजूनही कोल्हापुरातील अनेक नागरिक या देशांमध्ये अडकलेले आहेत. या कोल्हापूरकरांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी प्रशासनाकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही नागरिक या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती अशा ठिकाणी असतील तर त्या सगळ्या लोकांना सुरक्षित पद्धतीनं आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणावं आणि त्याचबरोबर जिथं असतील तिथं सुद्धा त्यांची काळजी शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांच्याशी संपर्क करावा. यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा स्वतंत्र सेल हेल्पलाईन सुरू केलेली आहे. आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेल्पलाईनचा आणि स्वतंत्र सेलचा सुद्धा आपण आढावा घेतला. एकूण जिल्ह्यामध्ये जे काही एकूण बाहेर संपर्क आपल्याशी ज्यांचा झाला असे एकूण 207 आमचे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक नोकरीनिमित्त पर्यटनाच्या निमित्तानं बाहेरच्या देशामध्ये जिथं युद्धजन्य परिस्थिती आहे तिथं आहेत. परंतु त्यातले साधारणतः 23 आत्तापर्यंत परत आलेत. 80 नागरिक सुद्धा उद्याच्या 6 तारखेच्या फ्लाईटनं आपल्याकडे येतील आणि बाकीचे जे सगळे 39 लोक जे नोकरीच्या निमित्तानं आहेत ते सगळेजण सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. अतिशय सुरक्षित ते आहेत. एका बाजूला पालकांना माझी विनंती आहे, दुसऱ्या बाजूला बाहेरच्या देशात असणाऱ्या आमच्या सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सेलला सुद्धा आपण संपर्क करा. जिथं जिथं आवश्यकता वाटेल तिथं संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी केंद्र शासन, राज्य शासनाची आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा आम्हा सर्वांची आहे. आम्ही सर्वजण त्या सगळ्यासाठी सज्ज आहोत. दुबईतून कोल्हापुरात परतलेल्या नागरिकांनी तर सुटकेचा निश्वास सोडला. मात्र आखाती देशात कोल्हापुरातील 207 नागरिक अडकले. यापैकी पर्यटनासाठी गेलेले 25 नागरिक सुखरूप परतले असून 80 नागरिक दुबईहून निघून शुक्रवारी जिल्ह्यात येतील. तर 39 नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय नोकरीनिमित्त त्या देशात राहत आहेत. ते देखील सुरक्षित आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष आणि हेल्पलाईन कार्यरत असून नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केलं जातंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.